दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दत्त मंदिरांबरोबरच शिर्डीच्या साईबाबा मंदिरात देखील साई भक्तांची गर्दी दिसून येते। आणि आता मी आहे शिर्डीतील साई मंदिराच्या गुरुस्थानजवळ। या ठिकाणी जर पाहिलं तर सकाळची काकड आरती आता पार पडलेली आहे आणि काकड आरतीनंतर या ठिकाणी भक्त आता मुख्य मंदिरातून बाहेर पडतात आणि गुरुस्थान असेल, परिसरातील दत्त मंदिर असेल आणि वेगवेगळी जे इथे देवस्थान आहे त्या ठिकाणी दर्शन घेत आहेत। दत्त जयंती निमित्तानं साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे। साई मंदिर असेल, दत्त मंदिर असेल, गुरुस्थान असेल, या सगळ्या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर राज्यात दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शिर्डीच्या साई मंदिरात देखील दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर साई भक्त या ठिकाणी दर्शनाला गर्दी करतायत। आणि आज दत्त जन्म देखील सोहळा शिर्डीच्या या साई मंदिराच्या प्रांगणात पार पडणार आहे। एकूणच जर पाहिलं तर दत्त जयंतीमुळे साई संस्थांना देखील साई भक्तांना चांगलं दर्शन घेता यावं यासाठी विशेष उपाययोजना केलेल्या आहेत। येणाऱ्या भक्तांचं दर्शन लवकर व्हावं यासाठी साई संस्थान प्रयत्नशील आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी।